काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मान्य केलं तर त्याचा आनंदच होईल असं वक्तव्य अलीकडेच शिंदे सेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर नेहमीप्रमाणे चर्चा सुरू झाल्या. एकतर 2022 पासून या फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आलेला आहे आणि महाराष्ट्र हे या बाबतीतलं एक आदर्श राज्य झालेलं आहे. उद्धव ठाकरेंचे 6 खासदार फुटल्याची घटनाही ताजी आहे. उद्धव सेनेनंतर शरद पवारांच्या पक्षाचा आणि मग नंतर राज्यातल्या महत्त्वाच्या नेत्यांचा नंबर असल्याचं बोललं जात आहे. तेवढ्यात पुन्हा एकदा विजय वडेट्टीवार जे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या पक्षबदलाच्या वावड्या, चर्चा किंवा काहीही म्हणा त्या सुरू झालेल्या आहेत. आधी ते भाजपात जाणार म्हणून बातम्या पसरत होत्या. आता ते एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणार असल्याच्या बातम्या आहेत. खरं काय? विजय वडेट्टीवार खरंच पक्ष बदलणार आहेत का? उदय सामंत यांचं विजय वडेट्टीवार यांच्या बाबतीत नेमकं काय मत आहे? विजय वडेट्टीवार यांनी पक्ष बदलाच्या बातम्यांवरती नेमकं काय म्हटलेलं आहे? का वारंवार विजय वडेट्टीवार पक्ष बदल करणार असल्याच्या बातम्या पसरतात? पुरेशी ताकद असूनही का शिंदेंचा पक्ष इतर पक्षांना फोडतोय? अशा सर्वच मुद्द्यांचा आढावा घेऊन विश्लेषण करणार आहोत. तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रदीप. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दोनदा उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडणाऱ्या एकनाथ शिंदे यांना अजूनही आपली ताकद कमी आहे असं वाटतंय आणि त्यामुळेच इतर पक्षांमधले मोठमोठे नेते आपल्या पक्षात यावेत अशी त्यांची इच्छा असते. यावेळचं नाव आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार. तसं तर वडेट्टीवार यांच्या संदर्भाने ही काही पहिलीच चर्चा आहे असं नाहीये. मागे वर्षभरापूर्वीही ते भाजपात जाणार अशी चर्चा होती. आता शिंदेंच्या सेनेत जाणार अशा वावड्या उठत आहेत. वावड्या याच्याकरता म्हटलं कारण यावर खुद्द वडेट्टीवार यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि किमान सध्या तरी या चर्चांना ब्रेक लावण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. त्यामुळे उदय सामंत असो की त्यांचे वरिष्ठ एकनाथ शिंदे, कितीही इच्छा असली तरीही ती त्यांची इच्छा इतक्यात पूर्ण होईल असं वाटत नाही. का? त्याची कारणं आहेत. पहिलं कारण बघा, विचारांशी तडजोड नाही. विजय वडेट्टीवार हे तसे तर मूळ शिवसैनिक. 2005 साली नारायण राणे यांनी बंड केलं तेव्हा वडेट्टीवारांनी देखील त्यांना साथ देत शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 3 वर्षात त्यांना मंत्रिपद देखील मिळालं. पण पदाची अपेक्षा न करता त्यांनी आपलं काम सुरू ठेवलं. ते आजपर्यंत सुरूच आहे. पुढे राणेंनी 2017ला पुन्हा पक्ष बदलला आणि ते भाजपात गेले. पण यावेळी त्यांच्यासोबत वडेट्टीवार नव्हते. वारंवार पक्ष बदलणं योग्य नाही, एका विचारधारेशी कायम राहायला हवं ही आपली भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 2014 पासून काँग्रेस सत्तेत नाहीये, पण तरीही विचलित न होता त्यांचं काम हे सुरूच आहे. दुसरं कारण बघा, आक्रमक चेहरा आहे. विजय वडेट्टीवार हे काँग्रेसचे अनुभवी नेते आहेत. विदर्भातला एक आक्रमक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. शेतकरी, त्यानंतर ओबीसी, आरक्षणाचा मुद्दा, दारूबंदी, स्थानिक विकास, जमीन अधिग्रहण, महागाई, बेरोजगारी आणि अजून कितीतरी मुद्दे आहेत. सरकारला घेरण्याचं काम आत्तापर्यंत ते करत आलेले आहेत. त्यांच्या रूपाने ही आक्रमकता आपल्याकडे आल्यास विरोध कमकुवत होईल हा एक विचार आहे. तिसरं कारण, ओबीसी मतं. जातीचं राजकारण तर प्रत्येक पक्ष करत असतोच, त्यामध्ये शिंदेसेना मागे कशी राहील? विजय वडेट्टीवार यांच्यासारखा प्रभावी ओबीसी चेहरा पक्षाला बळकटी देणारा ठरू शकतो हे शिंदेंना चांगलंच ठाऊक आहे. चौथं कारण, विदर्भातली ताकद वाढवायची आहे. मुंबई, ठाण्यामध्ये आणि संभाजीनगर यासारख्या परिसरामध्ये किंवा या भागामध्ये शिवसेनेची ताकद आहे. ती अजून वाढावी, विशेषतः विदर्भामध्ये हा शिंदेंचा प्लॅन आहे. त्यासाठी तिथले प्रभावी नेते गळाला लावणं ही सध्या त्यांच्या राजकारणाची प्राथमिकता आहे. त्यात वडेट्टीवार हे वरचं नाव आहे. वडेट्टीवारांना का आपल्या पक्षात घ्यायचंय याच्या काही कारणांपैकी ही कारणं आत्ता आपण बघितली. पण वडेट्टीवारच का हा देखील प्रश्न पडतो. त्याचंही थोडंसं विश्लेषण करूया. पहिलं, काँग्रेसची अवस्था बिकट. आता सांगितलं तसं सध्या काँग्रेसची अवस्था ही दयनीय आहे. काँग्रेस विरोधात आहे. सत्तेच्या जवळ जाण्याचा नेत्यांचा प्रयत्न असतो कारण त्याच्याशिवाय कामं. आता कामं कोणती हे ज्याचं त्यानं ठरवायचं. तर ही जी काही कामं आहेत ती करून घेण्यासाठी नेते कोलांडोड्या मारत असतात. यामध्ये तुम्हाला माहिती आहे कोणत्या पक्षाचे लोक सर्वात जास्त असावेत?
काँग्रेस. बरोबर, काँग्रेस या पक्षामध्ये निष्ठावंतांची वानवा आहे. कारण तसं नसतं तर आज काँग्रेस सत्तेतही असती कदाचित. एवढे नेते सोडून गेले पण वडेट्टीवार अजून का नाही असा विचार सत्ताधाऱ्यांना, त्यातही शिंदेंना सतावत असावा. म्हणून तर मागे ते भाजपात जाणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. काँग्रेसमध्ये स्थानिक पातळीवरती गटबाजी, उमेदवारीचे वाद असतील, त्यानंतर विधान परिषद किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांदरम्यान नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधी नॉट रिचेबल होण्यासारखे प्रकार आपल्याला अनेक वेळा दिसून आलेले आहेत. अलीकडे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पूर्व विदर्भातले 60पेक्षा जास्त काँग्रेस नगरसेवक हे संपर्काबाहेर गेल्याच्या बातम्या आलेल्या होत्या, ज्याला वडेट्टीवारांसाठी धक्का म्हणून पाहिलं गेलं होतं. अंतर्गत गटबाजी. विजय वडेट्टीवार यांचे पक्षातल्या सगळ्यांशीच चांगले संबंध आहेत असं नाही बरं का. ते चंद्रपूरचे आहेत, इथल्याच एक खासदार आहेत प्रतिभा धानोरकर, त्यांच्याच पक्षाच्या आहेत. या दोघांमधला वाद हा अनेक वेळा चव्हाट्यावरती आलेला आहे. गटबाजी हे पक्ष सोडण्याचं एक कारण असतं. अशात विजय वडेट्टीवार जर काँग्रेसमधल्या गटबाजीला कंटाळले असतील तर अशांना आपल्याकडे खेचणं आपल्या फायद्याचं ठरू शकतं, हे शिंदेसेनेला चांगलंच ठाऊक आहे. काँग्रेसचे नेते अस्वस्थ आहेत असं नरेटिव्ह पसरवण्यात त्यांच्या विरोधकांना यश येतं. अशा कामी वडेट्टीवार फिट बसतात, कारण ते मोठे नेते आहेत आणि ते नाराज झाले तर त्याचा थेट परिणाम हा विदर्भामध्ये दिसू शकतो. संभ्रम. विजय वडेट्टीवार एकनाथ शिंदे यांच्याकडे येऊ शकतात अशा बातम्या पेरल्या की चर्चा सुरू होते. एकतर आधीच ऑपरेशन कमळ, ऑपरेशन टायगर असलं काहीतरी सुरू असताना अनुभवी नेत्यांची नावं समोर काढली की संभ्रमाचं वातावरण तयार होतं. आपल्याच पक्षातल्यांकडे संशयाच्या नजरेनं पाहिलं जातंय. त्यात वडेट्टीवार हे तर दुसऱ्यांदा चर्चेत आलेले आहेत. काँग्रेसची उरली सुरली ताकद देखील कमी करून त्यावरती घाव घालायचे प्लॅन हे आखले गेले, ते आत्तापर्यंत तरी फेल गेलेले आहे. विदर्भामध्ये भाजपा मजबूत आहे, पण ओबीसी समीकरण, स्थानिक असंतोष, शेतकऱ्यांचे प्रश्न, वनक्षेत्र, आदिवासी पट्टा आणि काँग्रेसची पारंपरिक पकड या सगळ्यांमध्ये वडेट्टीवार यांच्यासारखा नेता हा महत्त्वाचा ठरतो. महायुतीला काँग्रेस कमकुवत करायची असेल तर मगाशी म्हटलं तसं त्याप्रमाणे फक्त मुंबई, पुणे हेच नव्हे तर विदर्भातही काँग्रेसचा कणा हा कमकुवत करायला लागेल. वडेट्टीवार हे त्या कण्यातलं एक प्रमुख नाव आहे. पण वडेट्टीवार यांनी आपण काँग्रेस सोडून कुठेही जाणार नसल्याचं मागेही सांगितलं होतं आणि आत्ताही त्यांचं तेच म्हणणं आहे आणि त्यांनी एक्सवरती तशी पोस्ट देखील केलेली आहे. त्यांनी काँग्रेसची निष्ठा कायम ठेवलेली आहे. काँग्रेसमध्ये स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलेलं आहे, तेव्हा त्यांचा पक्षबदल होईल असं वाटत नाही. शिवाय विदर्भामध्ये आधीच भाजपा प्रभावी आहे. अशावेळी इतर पक्षातून आलेल्या नेत्याला किती स्कोप मिळणार किंवा अपेक्षित स्थान मिळणार हे असे इतर मुद्दे आहेतच. विजय वडेट्टीवार यांच्या निमित्ताने पक्षबदलाची चर्चा तूर्तास तरी थांबलेली आहे. पण तुम्हाला काय वाटतं? विशेषतः विदर्भातल्या मतदारांचं याविषयी नेमकं काय मत आहे? कमेंट करा आणि व्यक्त व्हा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.